जे काही आपण निवेदन देण्यावर त्याचं मुख्य कारण असं आहे की वारंवार ह्या घटना घडतायत। मग अधिवेशन, केंद्रातलं अधिवेशन असू द्या, राज्यातलं अधिवेशन असेल, फक्त पत्रकारांच्या बाबतीत आश्वासन दिलं जातं, पण ठोस भूमिका अजूनही कागदावरती ती झालेली नाही। हेच कारण असं आहे की जर तुम्ही खासदार म्हणून लोकांच्या मताने तुम्ही निवडून आलात तर त्या लोकांचा सुद्धा तो अपमान आहे। आज तुम्ही बघता की ईशान्य मुंबईमध्ये ज्यांनी मतदान केलं ते आज वैतागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, मग तुम्ही हे कोणाला विचारून तुम्ही आज तुम्ही पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहात। अशा पद्धतीने जर होत राहिलं तर ही लोकशाही कुठेतरी संपेल, या घटनेला कुठेतरी बाधा येईल, हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आता गेल्या मागे जी खासदारांची निवडणूक झाली त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या माध्यमातून जे खासदार 6 खासदार निवडून आलेले, त्या खासदारांमध्ये एक संजय दिना पाटील हे होते आणि नुकतंच त्यांनी आत्ता पक्ष सोडून सेनेमध्ये प्रवेश केला। आणि असं झालं असताना पत्रकारांनी सहकार्यसुद्धा केलं, कारण तुम्ही कुठल्या पक्षात जाता तो भाग नंतरचा आहे, परंतु त्यांनी जे पत्रकारांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं हे निंदनीय वक्तव्य आहे। कारण लोकशाहीमध्ये पत्रकार आणि राजकीय जे नेते असतात त्यांचा घनिष्ठ संबंध असतो। कुठलीही गोष्ट असं नाही की बाबा हा संबंध आलेला नसतो, परंतु अशा पद्धतीने एकदा खालच्या पातळीचे जे शब्द वापरले जातात हे चुकीचे शब्द आहेत आणि अशा पद्धतीने जर लोकशाहीवर घाला घातण्यात आलेला आहे, अशा खासदारांचा आम्ही सर्व आपल्या मुंबईचे जे पत्रकार आहेत त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। आणि जर का या प्रशासनाने त्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही, त्यांच्यावर गुन्हा जर दाखल झाला नाही, तर मात्र पुन्हा आंदोलन छेडलं जाईल। पत्रकारांचा कायदा लागू करण्याचं फक्त वचन दिलं जातं आहे, परंतु अद्यापर्यंत पत्रकारांचा कायदा लागू झालेला नाही। अशा पद्धतीने जर लोकशाहीचे जर खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील किंवा कुठल्याही पक्षाचा एखादा नेता किंवा कार्यकर्ता असेल तर तो पत्रकाराला आत्ता खालच्या पातळीची वागणूक देण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे तो मात्र आम्ही सहन करणार आहे, एवढं मात्र आजच्या निषेधाच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगत आहे। तुम्ही पत्र देणार आहात पोलीस स्टेशनमध्ये, काय मागणी आहे त्याच्यामध्ये? पत्रकार देण्याचं जे काही आपण निवेदन देण्यावर त्याचं मुख्य कारण असं आहे की वारंवार ह्या घटना घडतायत। मग अधिवेशन, केंद्रातलं अधिवेशन असू द्या, राज्यातलं अधिवेशन असेल, फक्त पत्रकारांच्या बाबतीत आश्वासन दिलं जातं, पण ठोस भूमिका अजूनही कागदावरती ती झालेली नाही। हेच कारण असं आहे की जर तुम्ही खासदार म्हणून लोकांच्या मताने तुम्ही निवडून आलात तर त्या लोकांचा सुद्धा तो अपमान आहे। आज तुम्ही बघता की ईशान्य मुंबईमध्ये ज्यांनी मतदान केलं ते आज वैतागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, मग तुम्ही हे कोणाला विचारून तुम्ही आज तुम्ही पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहात। अशा पद्धतीने जर होत राहिलं तर ही लोकशाही कुठेतरी संपेल, या घटनेला कुठेतरी बाधा येईल, हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि म्हणून भाषा बोलल्यानंतर देखील महाराष्ट्रात कुठेही अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आता जे खासदार आहेत तेच सत्तेत आहेत, त्यांची सत्ता आहे, त्यामुळे आमचा खासदार आहे, त्यामुळे त्याच्यावरती गुन्हे दाखल करणं म्हणजे त्यांना 10 वेळा विचार करायला। कालच तुम्ही पाहिलं असेल उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करा म्हणून त्यांना सांगितलं, जे काय असं काय ते काय असं बोलले नाहीत असं म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी बाजू सारून घेतली, कारण त्यांचा खासदार आहे त्यामुळे ते त्यांची बाजू सारूनच घेणार। त्यामुळे गुन्हा दाखल व्हायला बराच वेळ जाईल। जर पत्रकाराने महाराष्ट्रात उठाव केला तर मात्र त्याच्यावरती पुढे शासनाला पर्याय नाही, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय। त्यांच्या पत्रकार परिषदेला सुद्धा काल बहिष्कार घातलेला आहे मुंबईतील पत्रकारांनी। हे करणं गरजेचं आहे। आज रिलेशन प्रत्येक लोकांशी असतं, पण जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुमचं नातं बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांसाठी रस्त्यावर उतरलंच पाहिजे। आणि तेच काल पत्रकारांनी केलं की पत्रकार परिषद जेव्हा आयोजित केली त्यावेळेला सगळेजण तिकडे बाहेर पडले, एकही पत्रकार आतमध्ये राहिलेला नव्हता। आज आपण बघतो की नवी मुंबईमध्ये सगळे पत्रकार जरी वेगळ्या ह्याच्यात असले तरी जेव्हा एखादी अशी घटना घडते तेव्हा सगळे एकत्र येतात। आणि आज तुम्ही बघताय की काल नवी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आपण त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला। आज ऐरोली विधानसभेतसुद्धा हे सगळे पत्रकार आपण बघतोय, हे तरुण पत्रकार आहेत, त्यांनाही त्यांचं भविष्य आहे आणि ते एकत्र आलेत की अशी जर घटना घडली तर मात्र एकत्र आल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही। नवी मुंबईतील पत्रकार एक दुटीचा विजय असो, नवी मुंबईतील पत्रकार एक दुटीचा विजय असो। नक्कीच आज ऐरोली पत्रकार संघातर्फे ऐरोलीमध्येच हा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे, पण एक ते बरं वाटतं आहे की पत्रकार एकत्र आलेले आहेत, पण या गोष्टीसाठी एकत्र येणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। संजय दिना पाटील हे खासदार आहेत, फुटीर खासदार, गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्वरित सत्तेत आल्यानंतर त्यांना सत्तेचा एवढा माज यावा ही अतिशय चुकीची घटना आहे। आणि अशा पद्धतीने पत्रकारांविषयी वक्तव्य करणं, त्यांच्यासमोर शिवीगाळ करणं हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे। तुम्ही एक व्हिडिओ कॉल व्हायरल केली की मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, आम्हाला तुमच्या दिलगिरीची गरज नाही। आमची प्रमुख मागणी ही आहे की तुम्ही पूर्णपणे तुम्ही चुकीचे आहात म्हणून
माझ्याकडनं चूक झाली आणि मी माफी मागतो अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही करावं. तुमच्या सत्तेतल्या नेत्यांनी तुमची बाजू सावरून घेतली, परंतु पत्रकार तुमच्या ह्या गोष्टीला संपूर्णपणे विरोध करत आहे आणि यापुढे देखील असाच विरोध करत राहतील. गेल्या 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं होतं की पत्रकारांना धमकावणाऱ्या, अश्लील वक्तव्य करणाऱ्या, शिवीगाळ करणाऱ्यांना त्वरित गुन्हे दाखल करावे आणि आता त्याच गोष्टीची आम्ही वाट बघत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर आता सरकार किती गांभीर्याने घेतं आहे, हे जे खासदार आहे संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो का हेच आता आम्हाला बघायचं आहे. आणि आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. गुन्हा दाखल झाला नाही तर याची पुढची दिशा जी आहे ती उग्र पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटेल.